नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि रोहन ब्लॉग 06मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आजचा ब्लॉग हा खूप खास राहणार आहे. का तर म्हणजे 3 ठिकाण फिरायचे आहेत, ते पण 2.5 ते 3 तासामध्ये. आणि प्रवास जास्त लांबचा नाही, फक्त 50 ते 55 किलोमीटरचा आहे. आणि कोणते कोणते 3 ठिकाण ते तुम्हाला आपले व्हिडिओ कंटिन्यू बघितला तर तुम्हाला समजेलच. चला आपण इथे जास्त वेळ न घालवता जो पुढचा प्रवास आहे तो चालू करूया. म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला भेटूया आता डायरेक्ट बाईकवर. तर मंडळात आता आपण पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे आणि छोटा जो प्रवास आहे तो चालू केलेला आहे. घरातून निश्चय सारखं व्हिडिओ करणं म्हणजे सारखं तोच ठिकाण दाखवणं चुकीचं आहे म्हणून. आणि आजचा हा प्रवास आहे तो मुंबई गोवा एक्सप्रेसने न होता जो खोपोली रस्ता आहे त्या रस्त्यावर जाणार आहोत. पण आपला 50 किलोमीटरचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये 3 ठिकाणं फिरायचे आहेत आणि 1:15 वाजलेला आहे. म्हणजे आपण ह्या टायमाला एक ठिकाण फिरून दुसऱ्या ठिकाणावर मिनिमम पोचायला पाहिजे होतं, पण थोडा उशीर झाल्यामुळे ते शक्य नाही झालं. पण आपण प्रयत्न करू की तिन्ही ठिकाणं ते पटापट कव्हर करू. आणि आता हा मुंबई पुणे हा रस्ता तर सध्या तरी काम चालू आहे म्हणून एक पदरीच आहे. काय बघायला भेटतंय त्या मंदिरामध्ये आता काय अपडेट आहेत. मी 6 ते 7 महिन्यापूर्वी गेलेलो, त्याच्यानंतरला आता जातो. नक्कीच चांगले असे अपडेट झाले असतील असं मला वाटतंय. आपण जर खोपोलीचा विचार केला तर अजून 27 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ह्या बाजूला मुंबई लेफ्ट साईडला लोणावळा, कर्जत 19 किलोमीटर, खोपोली 38 आहे आणि पुणे 105 असा प्रवास आहे. तर बघूया अजून आता आपल्या प्रवासामध्ये काय काय बघायला भेटतं. आपला पहिला टार्गेट असणार आहे जो पनवेल आणि खोपोलीच्या जवळपास असलेला जो मंदिर आहे 5 मंदिर त्याच्यामध्ये जाणार आहोत. आणि तिथं काय काय बघायला भेटते तो सुद्धा आपण बघणार आहोत. आणि ऊन भरपूर झालेलं आहे, 1 वाजलाय इथंच. आपलं टार्गेट होतं की 1 वाजता महडचा गणपती बघायचा होता, पण उशीर झाला आपल्याला. असो, फक्त जो प्रवास आहे तो आपण आपल्या प्लॅन मध्ये कसं कन्वर्ट म्हणजे ऍडजस्टमेंट करता येईल. जिथं 10 मिनिटं वाचवायचे होते तिथे आता 15 मिनिटं वाचवावे लागतील, असं करावं लागेल. आणि हा आहे पहिला टोल नाका. पुणे रस्त्याला खोपोल रस्त्यावर जो पहिला टोल नाका भेटतो तो हा आहे. आणि इथला जर आपण विचार केला ना तर हा आपल्या म्हणजे रायडर असते त्यांचा मेन पॉइंट आहे. म्हणजे कुठे जर राईडला जर जायचं असेल आणि त्यांचा ग्रुप आहे तो इथं भेटतो. म्हणजे कसा सिग्नल आपला हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर लगेच त्यांचं हा ठिकाण आहे. मी भरपूर वेळा इथं अनुभवलंय की सर्व रायडर येऊन इथं थांबतात ह्या ठिकाणावर. आता आपण आपल्या लोकेशन जो जवळपास आहे तिथपर्यंत पोहोचलो. फक्त काय 2-4 मिनिटाचा फरक आहे फक्त. त्यानंतर जो आपलं ठिकाण आहे तिथं आपण आरामात पोहोचू. चला तर आपण डायरेक्ट आता मंदिराच्या जवळपासच भेटूया. आणि आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो पहिल्या स्टेपवर. म्हणजे 5 मंदिर जे पनवेलपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हा ठिकाण. मनाला शांततामय आणि वातावरण खरंच खूप इथलं चांगलं आहे. मी एकदा अनुभवलेलं आहे आणि परत एकदा ही दुसरा टाइम आहे की मी तिथं जातोय. हवा लागली थंड, इथूनच हवा जी लागली ना अप्रतिम. आणि इथून लेफ्ट मारायचा आणि समोर आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसेल तो म्हणजे मंदिराचा. इथून आपल्याला हे बघा अप्रतिम. हा बघा ह्या साईडला तुम्ही बघू शकता की मंदिर वगैरे सर्व आहे. आणि गाडी आपल्याला इथं सावलीला टेम्पोच्या पाठीमागे लावायला लागेल. पुढचा प्रवास आहे तो पायीच करायचा आहे.